हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. तर आत्ता वाजलेत 11:15 आणि मला क्लासला जायचं आहे. त्यामुळे आणि मी आज काय शूट नाही केलेला ऑब्व्हियसली अपलोड करण्यासाठी. तर हा गेट रेडी विथ मी शूट असेल विथ माझी बडबड. तर मी आता फोन पहिला ट्रायपॉडला लावते आणि मग मी तुम्हाला दाखवते की माझा आजचा आउटफिट काय आहे. मी युजली क्लासला खूप लूज आउटफिट्स घालून जाते, कारण की तिथे जाऊन खूप वर्कचं वगैरे काम असतं, मग ते कम्फर्टेबल वाटतं मला, म्हणून मी आजचा आउटफिट दाखवते. इग्नोर माय टी शर्ट. तर आजचा आउटफिट लूज बॅगी आहे. मग माझा टॉप जीन्सवरचा, असं करून का दाखवते, हा असा एवढा आहे आणि मी त्याच्या खाली ही पॅन्ट घालणार आहे बेज कलरची. ठीक आहे, कॅज्युअल सिम्पल लुक. मी चेंज करून येते. लूज बॅगी आउटफिट. ठीक आहे, तर आता केस बांधायचे, थोडंसं स्किन केअर करायचे आणि लवकर आवरायचे, कारण की लवकर जायचं पण. तर याचा नाही कसा पुरा बंद म्हणून एक हायपोनी घालणार आहे, कारण की मला तेच बेटर वाटतं, कारण की क्लासमध्ये गरम होतं. तर मी आजचा व्हिडिओ असा रॉ ठेवते विदाऊट कट, कारण की एडिटिंग करायला टाईम नाही आहे, जास्त एडिटिंग करायचं पण नाही आहे. हेअर बो कोंब. मला आज आल्यानंतर खूप काम करायचं आहे ॲक्च्युली. माझ्या क्लासमध्ये इव्हेंट आहे परवा, आणि इव्हेंट इट मीन्स काइंड ऑफ लुक रिक्रिएशन टाईप. आणि साऊथ इंडियन लुक कोणी करणार आहे, कोणी महाराष्ट्रीयन लुक करणार आहे, कोणी असं प्रॉपर वेस्टर्न लुक करणार आहे वन पीस वगैरे घालून, आणि मी करणार आहे पंजाबी लुक. मला त्यासाठी पाहिजे होता पंजाबी सूट, तो मला मिळाला आहे. आता मेन थिंग वॉज की ते एक अशी वेणी आणि त्याला ते परांडा लावायचा. तर ते माझ्याकडे ज्वेलरी आहे, माझ्याकडे ड्रेस आहे, माझ्याकडे आता तो परांडा पण आहे. फक्त आता सीन आहे जुत्तीचा, ते पण मी बघते जुत्तीचं मी काय करू शकते का. ठीक आहे, माझा ट्रायपॉड हाईटला छोटा झाला आहे आणि मला असं होऊन बोलावं लागते, कारण की मी दिसत नाही आहे त्यामध्ये. फटाफट लोशन लावते, पावडर. 11 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत आणि मला 11:15 पोहोचायचं आहे. इथे मिरर आहे ह्या कबडला. मी इयरिंग्स ना सारखं चेंज करावं लागतं म्हणून गोल्डच्या घातल्यात, छोटेसे एकदम टॉप्स, की मला चेंज नाही करायला लागावं म्हणून. आता मी फॅन लावला असता हे लोशन सुकण्यासाठी, पण आवाज मग हे होईल. मी दिसली नाही का मगापासून, आय गेस आवाज कट होईल, आवाज नाही येणार. मला सगळेजण सांगतात माईक घे, माझी जीजू पण मला सांगतात माईक घे, तर मला खरोखर माईक घ्यायला पाहिजे. पावडर म्हणजे काय बोलते, मी युजली पावडर लावत नाही, कारण की मला पावडर लावायला आवडत नाही. पण मॉइश्चरायझर लावलं ना की स्किन जास्त ऑइली दिसते, जशी आत्ता दिसते. त्यामुळे पावडर लावावीच लागते जर का परत बॅक टू नॉर्मल वरती यायचं असेल तर. मला मेन काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे मला मेन कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तर मला इथे आणि इथे कुठेतरी पिंपल आलाय, आणि उद्या मी मेकअप करणार आहे. उद्या म्हणजे परवाच्या दिवशी जेव्हा पंजाबी लुक करणार आहे तेव्हा मी मेकअप करणार आहे. तर मेकअपने ते जास्तच हे होईल आणि पॉपअप होईल, आणि मग ते फोटोज आणि व्हिडिओजमध्ये रील्समध्ये ते बरोबर नाही दिसणार, पण आता ऑप्शन आहे, जाऊन दे. छोटीशी टिकली लावायची. मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा माझ्या कॉलेजमधल्या मुली असं जीन्स वगैरे वरती टिकली नाही लावायचं, पण मला ती सवय लागली पहिल्यापासून टिकली लावायची. आणि माझी ही अशी चंद्रकोरची छोटीशी टिकली असते, आणि मला आवडते चंद्रकोर.
मला असं सारखं सारखं असं 2 स्टेप मागे यायला लागते, कारण की मग मी दिसत नाही. ॲज युजल माझं वॉच, माझ्याकडे ना टोटल 3 वॉच आहेत, पण मी सगळ्यात जास्त हे यूज करते कारण की हे मला माझ्या भावाने दिले आणि मला हे खूप आवडतं. बर्थडे गिफ्ट होते माझं लास्ट इयरचं. यावर्षी बघूया काय देतो. आणि माझं हे ब्रेसलेट, डोंट आस्क मी एनिथिंग अबाउट इट, कारण की ते आम्ही मैत्रिणी सेम घेतलेलं होतं. काजल हिमालयाचं, कारण की ते जास्त वेळ टिकतं. मी जो बोलली ना की मी पंजाबी आउटफिट घालणार आहे, माझ्याकडे ना चुडीदार नाही जास्त, लाईक 1-2च आहेत, आणि तो असा प्रॉपर पंजाबी, तो खाली धोती पॅन्टवाला असं नव्हता माझ्याकडे. मी माझ्या एका दीदीकडून घेतला आणि तिने मला दिला पण, कारण की आम्हाला दोघींना सेम मापाचे कपडे बसतात. मला काल आज जेव्हा मी तो आउटफिट घालून बघितला तेव्हा. ठीक आहे, आता काय राहिले, मी सगळं तर केलंय, फक्त बॅग घ्यायची बाकी आहे माझी. येस, आणि मला दाखवायचं होतं तुम्हाला काहीतरी. हे ना सगळी एम्ब्रॉयडरी, ठीक आहे, मी केलेली. हे अर्धच केलेलं आहे, बटरफ्लाय हे पुरे डक आहे. हे सगळ्यांना डिफरंट, हे पण अर्ध राहिलेले. हे सगळे ना डिफरंट टाईपचे टाके आहेत एम्ब्रॉयडरीचे. हे जो कासव आहे तो पॅच वर्क आहे, हा फिश आहे ते नेटवरती केलेलं वर्क आहे, नेट आहे ते. त्यानंतर हे असे डबल कलरमध्ये आहे. आणि हे तर मला हे विचारायचं होतं की मी ह्याचे ट्युटोरियल्स अपलोड करू का, म्हणजे कसं करायचं स्टिच वगैरे. बघायला आवडणार असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी शूट करून अपलोड करेन. आणि मी उद्याच्या परवाच्या लुकसाठी एक असं हिंट आउटफिटची. मी फक्त ओढणी दाखवणार आहे, आउटफिट नाही. तिथेच मला ही ओढणी खूप जास्त आवडली. खूप 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 भारी आहे ही. ह्याच्या खाली अशी बॉर्डर आहे, खूप छान आहे. तुम्ही कशावर काय घेते यार, काय चाललंय. तर मी रेडी झालेली आहे. 11 वाजलेत, मी लिटरली 10 मिनिटामध्ये रेडी झाले, कारण की माझं ट्रायपॉड सेट करायलाच मला 5 मिनिटं लागलेत, कारण की माझा ट्रायपॉड तुटलेला आहे. आणि आता मी खूप सारा जो काही पसारा केलेला आहे तो मला आवरायचा आहे. आणि मी ना एक सेकंड, मी बसून बोलते म्हणजे मी येईन तरी ॲटलिस्ट त्या व्हिडिओमध्ये. हां, तर मी बोलत होते की मी ना मध्ये ना मोत्यांची ज्वेलरी करत होते काय ह्याला मिशोला सेल करण्यासाठी, आणि ना त्यातले खूप सारे माझ्याकडे बीट्स राहिले. तर मी असं विचार करते की मी राख्या काइंड ऑफ बनवते त्याच्या आणि मग मी ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ तर तो पंजाबी लुकवाला असेल, ठीक आहे, जो मी क्लासमध्ये शूट करणार आहे. आणि त्यानंतरचा मग माझा तो व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये मी राख्या वेगवेगळ्या टाईपच्या बनवणार आहे, इझी जे सगळे लोक बनवू शकतील. आणि मला ते एम्ब्रॉयडरीचं तेवढं सांगा की मी काय करू, ते ट्युटोरियल्स अपलोड करू की नको करू. पसारा दाखवू मी, म्हणजे मी जर का मला एखादा लुक करायचा आहे, जर का मला एखादा व्हिडिओ शूट करायचा आहे, तर मी किती पसारा करते. इकडे सगळे मशीनवरती कपडे आहेत. हा सगळा माझ्या बेडवरती पसारा आहे. हा 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 ठीक आहे. आणि हा फक्त एका व्हिडिओसाठी झाला आहे, आणि ऑब्व्हियसली हा पंजाबी लुकवाल्या ह्याच्यासाठी, कारण की ह्याचं मेन काय होतं, मोठे मोठे इयरिंग्स, मोठं मांगटिका ते माझ्याकडे आहे तिन्ही पण. त्यानंतर ते परांडावालं, आणि काय होतं, हां मी मेहंदी पण काढणार आहे ऑब्व्हियसली, छान वाटेल ते. जुत्ती नाही आहे माझ्याकडे, मला जुत्तीची अरेंजमेंट करायची काहीतरी, कारण की हे ना ह्याची पॅन्ट आणि ती व्हाईट आहे, म्हणजे जे मेन आहे ना जी धोती ती व्हाईट आहे, आणि हा टॉपचा कलर असा पिंक आहे, आणि त्याच्यावरती ना हे असं सिक्वेन्स टाईप आणि व्हाईट कलरचं वर्क आहे. मग मला असं आहे की पिंक तरी जुत्ती पाहिजे, व्हाईट तरी पाहिजे, किंवा ती अशी अशा टिकल्यांमध्ये असते ना ती तरी पाहिजे. माझ्याकडे आधी होते जुत्ती, पण आता मला ती बसत नाही, त्यामुळे आता तोच विचार करते की मी जुत्तीचं काय करू. डार्क सर्कल्सकडे लक्ष देऊ नका, कारण की मी कॉन्टेंट काय बनवायचा हे लिहिण्यातच भरपूर वेळ रात्री जागी असते, आणि मग मला बाकीची पण कामं असतात, ब्लॉग शूट करणं सोडून घरातली पण कामं करावी लागतात, कारण की मम्मी कामाला होते.
आणि मेन म्हणजे मला बुक लिहायची असते आणि ते ज्यांना लिहायची सवय असेल, जे म्हणजे काय बोलतात त्यांची दिनचर्या लिहत असतील, त्यांना माहीत असेल की लिहिताना किती बुद्धी यूज होते, किती टाईम लागतो असं आठवून लिहायला. तर मी आता नवीन एका बुकवरती काम करते आणि ती लिहिण्यासाठी मला प्रचंड वेळ लागतो आहे, कारण की मला एक पॉईंट लक्षात ठेवून लिहावा लागतो आहे. कारण की बाकीच्या ज्या बुक्स आहेत त्या अशा इमॅजिनरी बुक्स आहेत, फिक्शनल आहेत. पण ही जी बुक आहे ही रिअल इन्सिडेंटवरती आहे. त्यामुळे ती मला प्रॉपर लिहायची आहे, की कोणी असं बोललं नाही पाहिजे की हिने काहीतरी फेक लिहिले. माझं असं की मला जे पण आहे ते सगळं रिअल लिहायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी भरपूर टाईम लागतो आहे. आणि एक सेकंड, मी तो फ्रॉक दाखवते, ठीक आहे. मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला, पण ज्यांनी केला नसेल त्यांच्यासाठी. मी हू नोज मी बेटरच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी एक लहान क्यूटच्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहे आणि तो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. याची आठवण मला माझ्या जिजूनी केली होती. तर मी आता तो दाखवते, ठीक आहे. सो हा आहे तो क्यूटचा फ्रॉक. इथे असे नॉट आहेत टाय करायला, म्हणजे घालताना हे नॉट काढायचा, मग तो घालायचा. आणि हा एवढा सगळ्याला घेर आहे क्यूटचा. आणि मी हा आत्ता ना शेप पुरा असा दिसतोय, ठीक आहे. पण तो जेव्हा धुणार ना तेव्हा त्याला असं त्या फ्रिल्स पडतात. खूप खूप क्यूट आहे हा, मला खूप आवडला आहे. काश मी एवढीशी असते फ्रॉक घालायला. पण मी जेव्हा लहान होते ना माझ्याकडे पण खूपसे ड्रेसेस होते. हा आहे तो फ्रॉक क्यूटसा. मला ह्याच्यावरचे वर्क खूप आवडतं, सिक्वेन्सवाला. माझा लास्ट शॉर्ट व्हिडिओ होता ह्यावरती, ह्याचा शॉर्ट व्हिडिओ करून मी अपलोड केला होता. आणि येस, मी आठवड्यात ॲक्च्युली काय ठरवलं होतं की मी एक दिवस आड शॉर्ट व्हिडिओ टाकेन. म्हणजे आता समजा मी मंडेला शॉर्ट व्हिडिओ टाकला तर मी ट्यूसडेला काय नाही टाकणार, मी वेडनेसडेला लॉंग फॉर्मेट व्हिडिओ टाकणार. मग मी थर्सडेला काय नाही टाकणार, मग मी फ्रायडेला शॉर्ट व्हिडिओ टाकणार. मग मी सॅटर्डेला काय नाही टाकणार, मग मी संडेला लॉंग व्हिडिओ टाकणार. असं होतं. पण मला आता लॉंग व्हिडिओ करणे इझी वाटते आणि शॉर्ट व्हिडिओ करणे डिफिकल्ट वाटायला लागले. सवय झाली आता लॉंग व्हिडिओ शूट करायची आणि मला इझी वाटते. कारण की शॉर्ट व्हिडिओ बनवताना कसं की क्लिप शूट करा, मग ती बघा किती आली आहे का नीट, मग ते एडिटिंगमध्ये पण इफेक्ट वगैरे टाका. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ मी रॉ टाकते, लाईक लिटरली मी रॉ व्हिडिओ टाकते. मी काही एडिटिंग नाही करत मोस्टली. जर का सही वगैरे असेल, म्हणजे मी फ्रेंड्ससोबत वगैरे असेल तर मला एडिटिंग करावं लागतं, काही कट करावे लागतात सीन्स. पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला नाही युजली काय कट करायला लागत, कारण की मी आता पण मी ऑलमोस्ट 15 मिनटं मी बडबड केलेली आहे आणि मी ह्यामध्ये नाही काय कट करणार आहे, मी रॉचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, कारण की ऑब्व्हियसली मी तो क्लासमध्ये शूट करणार आहे, बाकीच्या पण मुली असणार आहेत माझ्यासोबत. सो ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.